हॅलो माय डिअर व्ह्युअर. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खाते कीटकशास्त्र विभाग यांच्याकडून एक जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात आरोग्य विभाग खाते यांच्याकडून आलेली आहे आणि त्यामध्ये जी पोस्ट फिलअप करायची आहे ती एक कीटकनाशक विभागाची आहे. तर फ्रेंड, आपण आपल्या चॅनलला सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा आरोग्य विभागाशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या वॅकन्सीज येतात, ग्रँटेबल असेल, नॉन ग्रँटचे असतील, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसचे असतील, असल्या वॅकन्सीज विषयी मी आपणाला माहिती देत असते. आणि त्याचबरोबर तुम्ही आरोग्य विभागामध्ये जर सपोज लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर असल्या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल, कोणत्याही पोस्टसाठी अप्लाय केलेले असेल किंवा करणार असेल, तर त्यासाठी स्टडी मटेरियल आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. खूप सगळे युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सगळं स्टडी मटेरियल आहे. त्याचबरोबर जर सपोज तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप वर चॅट करून तुम्हाला कोणतं स्टडी मटेरियल पाहिजे त्याविषयी माहिती विचारू शकतात. तर फ्रेंड, नेक्स्ट कंटिन्यू करू जाहिरातीविषयी. जाहिरातीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे, सार्वजनिक आरोग्य खात्याची आहे आणि जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की कीटक नियंत्रण ए ते टी विभागाकरिता कंत्राटी कीटक नियंत्रक अधिकारी त्यांना पाहिजे आहे. कंत्राटी कीटक नियंत्रक अधिकारी पाहिजे आहे. ही पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरायची आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसची आहे. त्याकरिता अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर आरोग्य विभागाच्या या पोस्ट आहेत, बट कॉन्ट्रॅक्च्युअल कीटक नियंत्रण अधिकारी ही पोस्ट त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी जी पद त्यांना भरायची आहे त्या पदांचा नंबर 6 आहे आणि प्रतीक्षा यादीकरिता 3 असले पद ते भरणार आहेत. कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी या पदाची जी अर्हता असणार आहे ती खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा MSc एंटेमॉलॉजी म्हणजेच कीटकशास्त्र किंवा MSc झुलॉजी प्राणीशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असावा. तर यामध्ये त्या कॅन्डिडेटने MSc एंटेमॉलॉजी म्हणजेच कीटकशास्त्र यामध्ये त्याने MSc केलेली असायला पाहिजे किंवा MSc झुलॉजी प्राणीशास्त्र विषयासह त्यांनी पदव्युत्तर पदवीधारक असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत किमान 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेले मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे 10वी 12वी मध्ये त्याला मराठी हा विषय त्याने घेतलेला असावा. किमान 100 गुणांची प्रश्नपत्रिका त्याने त्या ठिकाणी अपीयर केलेली असावी. उमेदवारांना संगणक विषयक ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. उमेदवाराने DOESC सोसायटीचे CCCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT किंवा GECT हे प्रमाणपत्र धारण केलेलं असावं. संगणकाचं ज्ञान त्याला असावं. त्यासाठी यापैकी कोणतंही जर प्रमाणपत्र त्याच्याकडे असेल तरी तो या पदासाठी पात्र आहे. मानधनाविषयी माहिती दिलेली आहे. कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारी यांना 40,000 रुपये प्रति महिना इतके निश्चित मानधन देण्यात येईल. फ्रेंड्स, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर 40,000 पर मंथ कंत्राटी कीटक नियंत्रण अधिकारीसाठी हे जे पेमेंट आहे, हे जे मानधन आहे, हे खूप व्यवस्थित आहे. तर तुम्ही जर सपोज हे एज्युकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर या पदासाठी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे भत्ते देय राहणार नाही. सेवेचा कालावधी फक्त 6 महिने म्हणजे 179 दिवसाचा राहील. वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्षापेक्षा कमी आणि 33 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. त्यानंतर निवडीचे जे निकष आहेत ते निकष उमेदवारांची निवड करण्याकरता मान्यता प्राप्त विद्यापीठ, MSc एंटेमॉलॉजी कीटकशास्त्र किंवा प्राणीशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षेचे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे MSc ची जी त्यांचं मेरिट आहे त्या मेरिटच्या बेसवर त्यांना इथे प्रेफरन्स दिलं जाणार आहे. समान गुण धारण
करणाऱ्या अर्हता प्राप्त उमेदवारांना जन्म तारखेनुसार वयोज्येष्ठतेनुसार प्राधान्य देण्यात येईल. जर सपोज समान गुण 2 MSc झुलॉजी किंवा MSc एंटेमॉलॉजी कॅन्डिडेटला असतील तर त्यांच्यामध्ये जन्म तारखेनुसार जे वयोज्येष्ठ असेल म्हणजे मोठे असेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 33 वर्षे असावी. तरी विहित अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील आपले अर्ज साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्राच्या प्रतीसह खालील ठिकाणी 7/10/24 ते 9/10/24 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावे. तर 9 तारखेपर्यंत तुम्हाला हे जे प्रमाणपत्र किंवा जे डॉक्युमेंट आहे ते सादर करायचे आहे. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज प्रत्यक्ष येऊन जमा करावा. पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीये. म्हणजे तुम्हाला जर सपोज या ऍड्रेसवर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज जमा करू शकतात तर एकदम बेस्ट आहे. 9 तारीख 9/10/2024 ही लास्ट डेट असणार आहे आणि ऍड्रेस जो आहे तो कीटकनाशक अधिकारी कार्यालय 5वा मजला हॉकर्स प्लाझा जनता क्लॉथ मार्केट इमारत सेनापती बापट मार्ग दादर पश्चिम मुंबई 400028 असा त्याचा ऍड्रेस आहे. या ऍड्रेसवर जाऊन तुम्ही बाय हँड हा जे काही डॉक्युमेंट असणार आहे ते सबमिट करायचे आहेत. बाकीचे नेसेसरी या ठिकाणी त्यांनी शर्ती आणि अटी दिलेल्या आहेत. विशेष सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. विशेष सूचनांमध्ये हायलाइट करण्यासारखं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित पदावर नियुक्ती करण्यापूर्वी सोबत जोडलेल्या करारनाम्याच्या नमुन्याप्रमाणे 500 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर करारनामा द्यावा लागेल. तर या ठिकाणी त्यांनी एक करारनामा दिलेला आहे. हा अर्जाचा नमुना आहे. अर्जाचा नमुना इथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घ्या. हा मॅन्युअली फिलअप करा आणि त्यानंतर करारनाम्याचा जो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे तो फॉर्मॅट त्या करारनाम्यावर टाईप करून 500 रुपयाच्या प्रतिज्ञापत्र करारनाम्यावर तुम्हाला त्यांना द्यायचं आहे जर तुमचं सिलेक्शन होत आहे तर फ्रेंड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती. जर सपोज MSc असेल तुमचं प्राणीशास्त्रामध्ये म्हणजे MSc झुलॉजी असेल किंवा MSc एंटेमॉलॉजी असेल तर तुमच्या MScच्या मार्काच्या बेसवर म्हणजे फायनल इयरला तुम्हाला किती पर्सेंटेज आहे त्या बेसवर मेरिट या ठिकाणी लागणार आहे. नंबर जो आहे जी पद त्यांना भरायची आहे ती 6 पोस्ट त्यांना भरायची आहे आणि प्रतीक्षा यादीकरिता 3 पोस्ट त्यांना पाहिजे आहेत. तर अप्लाय करायला हरकत नाही. आरोग्य विभागामध्ये ही जाहिरात आलेली आहे. सार्वजनिक आरोग्य खाते यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे. तर तुम्ही नक्की अप्लाय करा. आणि जर सपोज आरोग्य विभागामध्ये लॅब टेक्निशियनशी रिलेटेड तुम्हाला काही नोट्स पाहिजे असेल, स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. तर थँक्यू फॉर वॉचिंग टिल द एंड. जर सपोज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनल SE एज्युकेशनला सबस्क्राईब करा. थँक्यू.